नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी गुरुराया. मोरेश्वर महाराजया. नमन तुमची या पाया. करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका. मनी धरिला जो आवंका तो सिद्धी नेई का दयानिधी. ऐका आता श्रोतेजन, कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भुवन. लक्ष्मी नारायण संवाद हा. ऐका हो श्रोते सर्व, ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व. आताही अपूर्व आखर पीजे. श्री विष्णू स्वये आपण. लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण. तेची ऐका सावधान. करुनी मन एकाग्र पै. एकदा मिळून सर्व कृष्णकुमार. खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशले दूर. एका अरण्या माझी ते. तव तेथे खेळता चेंडू उसळला. तो जाऊनी एका कुपा माझी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा. पाहती कुपा लागिते. तेथे आश्चर्य देखिले नयनी. तया कुपा माझी तत्क्षणी. कृकलास देखिला तयानी. कृकुलाश म्हणजे सरड. तो सरड पर्वता ऐसा. कांती सुवर्णमय सहसा. म्हणती आजवरी सरड ऐसा न देखो निजदृष्टी. मग समग्र मिळोनी एके ठाई. प्रवर्तक झाले त्याची डोई. सर्व मिळोनी ते समयी. कर्षित झाले तया ते. चर्मबंधनी बांधिला दृढ. तव बोलता झाला तो सरड. हे मूल हो सर्वही मूढ. तुम्हा माझी प्रौढ तो कवण. मनुष्यवाणी तो बोले पाही. आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी. बोलते झाले तयाथे. म्हणती चतुरपणे बोलशी भाषा. तरी तू आहेस कवण महापुरुषा. तुझी तव व्हावया ऐशी दशा. कारण काय निवेदी. मग तो सरड ते काळी पाही. वदता झाला तया ते देही. म्हणे मूल हो ऐका सर्वही. पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नृप राजेंद्र देख. इक्ष्वाकू वंशी असे एक. राज्यभार चालवी विवेक. धर्मन्याय प्रतापी. दान करीतसे अपार. अमित माझा कारभार. वयसा सुवर्णमय साचार. देखुनी सुरवर मानवती. ऐसे असता एके काळी. मलमासाची या पर्व काळी. पाचारुनी विप्रमंडळी. गोदाने तोषवीतसे. सलक्षण सालंकारयुक्त. सहस्त्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिसीजे वृत्तांत. वर्तला तो अवधरा. एका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान. तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेविकी धरून. उभी केली दानार्थ. मी संकल्पयुक्त पाही. दान दिधले ते समयी. ब्राह्मण घेऊनी जाता स्वगृही. पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. तयाने ते धेनू ओळखिली. म्हणे मज हे काल दान आली. येरू म्हणे राये आत्ताची दिधली. मज लागूनी स्वामिया. मी तो न देई तुम्हा ते. येरू जाऊ न देई तया ते. कलह मांडिला उभयता ते. आले धावत मज लागी. मग मी समजावी दोघांते. नेणोनी अपराध घडला माते. म्हणे हिचेनी पालटे तुम्हा ते. धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजाविता. तव ते नायकती उभयता. मग सहस्त्र गोदाने तत्वता. द्यावया सिद्ध जाहलो. एका धेनूचे पालटे. सहस्त्र द्यावया नेटे. सिद्ध जहालोसे हटे. परी नायकती उभयता. मज ते सांगती शास्त्राधार. संकल्पे बद्ध झाला तो द्विजवर. तया पालटे अन्य विचार. तरी पाप अघोरते असे. गो विक्रया समान जाण. पाप घडे हो तेणे दारुण. म्हणोनी शापिले मज लागून. कृकलास होई पापिष्ठा. विनाकारण हा शाप त्यांनी. दिधला हो मज लागुनी. मग प्रार्थिता झालो मधुरवाणी. मग उशापवाणी बोलिले. कृष्णकुमाराची दृष्टी पडता.
तै उद्धार होय तुझा नृपनाथा. तोची प्रसंग जाण आता, सिद्ध निरुता पातलासे. पुढे कालांतरे करुनी देह झाला विसर्जन. यमदूत येऊनी जाण, नेले मज लागुनी यमलोका. यमाने माझा सत्कार, केला तेथे अति आदर. विप्रशाप परम दुर्धर, गाठीस असे माझे पै. तया योगे करुनी जाण, मज बोले सूर्यनंदन. तू नृप पुण्य पावन, परी विप्रवचन न चुके. या लागी नृपवर्या पाही, मज भोगणे लागे सरळ देही. म्हणोनी प्राप्त झाले तिये समयी, तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे. जाऊनी तया ते निवेदावे, वृत्तांत माझा हा. ऐकुनी तयाचे उत्तर, धावत गेले कृष्णकुमार. करुनी देवाते नमस्कार, समाचार सांगितला. वृत्तांत ऐकताच देव, धाव घेतली यदू पुंगवे. दर्शन होताची रमा माधवे, उद्धार केला तात्काळी. पाहुनिया स्वदेहासी, नृगराज प्रवर्तला स्तुतीसी. हे जनार्दन ऋषिकेशी, तोडी भवपाशासी माझिया. हे केशव मधुमूर संवारणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना. जगपाळका दीनोद्धारणा, नारायणा दयानिधे. अवलोकिता कृपानयनी, पूर्वदेह आठवला मनी. दर्शन झाले मज लागुनी, पूर्व पुण्ये करुनी स्वामिया. ऐसी स्तुती करिता रावो, संतोषे बोले रमा माधवो. तुवा आचरलासी व्रत प्रभावो, म्हणोनी पाहावो देव भेटी. या लागी केले कर्म जे ते वाया, जाई नाजी नृपवर्या. आणि ब्राह्मण पूजनाची चर्या, ती या समया फळलीसे. मग पाचारोनी समग्र कुमर, तयाप्रती बोले शारंगधर. म्हणे अन्याय केवता नृपवर, कहर केवढा जाहला. या लागी ब्राह्मणांते जे भिवोन, करीती तयाचे पूजन स्तवन. सद्भावे घालिती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे. रण उत्साह क्षत्रियांसी, तृण उत्साह धेनुसी. आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह. म्हणोनी ब्राह्मण भोजना ऐसे, साधन तो आणिक नसे. म्हणोनी पूजावे सायासे, समयी अनायासे अभ्यागत. जरी शक्तीही नाही द्यावयासी, आणि शक्तीही नाही दानासी. तरी नमन कीजे सद्भावेसी, तेने द्विजासी संतोष. इतुकेही न घडे जरी, अभ्यंग स्नान सत्कारी. यासी तो वेचावे न लागे पदरी, असलिया मुष्टी भरी अर्पावी. अहो या ब्राह्मणासाठी, अवतार घे मी जगजेठी. स्वये सोसी आटा आटी, ब्राह्मणासाठी केवडी. ब्राह्मणांचे लांछन पाही, स्वये मी मिरवित हृदयी. ब्राह्मणा ऐसे दैवत नाही, भूमंडळा माझारी. ऐसिया परी शिकवण, कुमारा सांगे श्रीकृष्ण. या उपरी कथा अवलोकुन, श्रोते जन परिसोतका. मग तो नृग राजशिरोमणी, दिव्य देह पावोनी तेच क्षणी. आरूढ झाला विमानी, नमस्कार करूनी हरिते. या प्रकारे नृगनृपवर, पावता झाला उद्धार. म्हणोनी या धरामर, अगोदर पूजावे. पहा केवढा ज्ञान भगवंते, दिधलासे ब्राह्मणाते. ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते, ब्राह्मणाधीनते मंत्र. पहा या भूमंडळी विख्याती, भगीरथे आणिली भागीरथी. ते जगाते पूर्ण करीती, परी साधू उद्धरती तयाते. एकदा भागीरथी तटाकी, स्नान कीजे समग्र लोकी. तव नारद तेथे दुरोनी अवलोकी, परी न स्पर्श सलीला. तव गंगा म्हणे मुनिवर्या, दुरुनीच अवलोकुनिया. का स्पर्श न द्याजी पाया, करा छाया कृपेची. तव नारद म्हणे ते समयी, तुझ ऐसे पवित्र नाही. तव दर्शनेही पाही, मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केली या सकळ, क्षाळण होय अंगाचे मळ. पाप नवरे तिळभर, राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया, जै मी आले हो या ठाया. तैचा नेम वचन आठव हृदया.
माझिया असे की. जगाचे पापाचे क्षालन ते तव होतसे माझेन. परी माझे पापमोचन तुमचेनी जाण होतसे. मग हास्य करुनी देव ऋषी मार्जन मज्जन केले तिसी. प्रवेशता झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनी राहो. ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णितसे आपण. म्हणून प्रार्थितो तुम्हा लागून पूजा साधूजन आदरे. सामर्थ्य असोनी अंगी शक्तीनुसारन पूजिती जगी. तरी तया ऐसा अभागी भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक आयुष्य जाण क्षणैक. येथे कीजे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. धन असली या अपरिमित काही नयेची पै सांगत. म्हणून कीजे हिताहित हृदयी श्री अनंत आठवूनी. ऐसा कथा भाग रमा माधवे कथिला जो स्वभावे. जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित. तोची अर्थांतर भरवा तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वा. चित्ती संशय न धरावा पुराणी पहावा प्रत्ययो. इति श्री अधिक मास महात्म ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित पंचमोध्याय गोडहा. इति पंचमोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.